दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावं याकरिता अहिल्यानगर मधील सराफ सुवर्णकार संरक्षण समितीनं गेली 4 दिवसांपासून आंदोलन केलंय। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील भागवत अदापुरे आणि इतर सराफ बांधवांवर झालेली अमानुष मारहाण तसेच बेकायदा सोन्याची जप्ती ही घटना गंभीर आणि निषेधार्ह असून यामुळे संपूर्ण सुवर्णकार समाजात भीती आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील सराफ आणि सुवर्णकार बांधवांवर झालेल्या अन्यायकारक आणि अमानुष घटनेच्या निषेधार्थ तसेच संबंधित दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करा या मागणीकरिता गेल्या 4 दिवसांपासून सराफ सुवर्णकार संरक्षण समितीनं आंदोलन केलंय। या आंदोलनाला अहिल्यानगर शहर उपनगर सराफ सुवर्णकार संघटनेनं पाठिंबा दिलाय। बोधेगाव मध्ये घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण सुवर्णकार समाजात भीती आणि असुरक्षितता निर्माण झाली आहे। या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा, घटनेची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करा, पीडितांना न्याय मिळावा तसेच भविष्यात अशा घटना घडू नये याकरिता कठोर उपाययोजना कराव्या या मागणीकरिता गेल्या 4 दिवसांपासून सराफ सुवर्णकार संरक्षण समितीनं आंदोलन केलंय। तसेच मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराही देण्यात आलाय। या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी सराफ सुवर्णकार संरक्षण समितीनं केली आहे। 15 दिवसापूर्वी जो बोधेगाव या ठिकाणी जो प्रकार घडला, एका सराफ व्यावसायिकाकडून जी चुकीच्या पद्धतीने रिकव्हरी मागण्यात आली किंवा त्याला दमदाटी करून गाडीत बसवण्यात आलं, त्याला इथं कोतवालीला आणण्यात आलं, त्यानंतरचा प्रकार सगळ्यांना माहिती आहे का? त्याच्या बचावासाठी समितीचे 4-5 आपले कार्यकर्ते किंवा व्यापारी हे त्याच्या बचावासाठी किंवा त्याच्या चौकशीसाठी गेले आणि त्या चौकशी विचारत असताना त्यांना अमानुष मारहाण झाली। त्यानंतर त्यांना सिव्हिलला ऍडमिट करण्यात आलं। अशा इतर चुकीच्या पद्धतीने जी मारहाण करण्यात आली का, म्हणजे अक्षरशः आम्ही त्यावेळेस होतो, म्हणजे सिव्हिल मध्ये त्यांना अक्षरशः बोलता येत नव्हतं, अशा पद्धतीने त्यांना मारहाण करण्यात आली, जातीवाचक शिव्या देण्यात आल्या। ही सगळी पार्श्वभूमी आपल्या सगळ्या व्यापाऱ्यांना माहिती आहे। पण हे कुठेतरी आपला बिहार झालाय का महाराष्ट्राचा, याच्याबद्दल सर्व व्यापाऱ्यांनी विचार केला पाहिजे। संघटित अहिल्यानगर येथील उपस्थित असलेले सर्वच आपले सराफी समाज बांधव, त्याचबरोबर राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले आणि या आंदोलनाला पाठिंबा देत असणारे, या आंदोलनाला पाठिंबा देत असतानाच प्रत्येक जण या घटनेतनं गेलेला आहे। या ठिकाणी हा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, हा उत्स्फूर्त प्रतिसाद कुणा एका व्यक्तीसाठी नसून प्रत्येक जण या व्यथेतून गेलेला आहे आणि फक्त या ठिकाणी ज्यांच्यावरती अन्याय घडला भगवानराव अदापुरे यांचीच व्यथा नसून ही प्रत्येक समाज बांधवांची व्यथा आहे। आणि हे जे सराफ सुवर्णकार समितीचे आमचे राज्याचे अध्यक्ष आहेत उमेशजी बुराडे बारामतीचे, त्यांनी हा जो लढा गेल्या 1-1.5 वर्षापासून हाती घेतलेला आहे, हे आपल्या सराफ सुवर्णकार बांधव, मग ते सोनार नसून हे सराफ व्यवसायाशी निगडीत प्रत्येक समाजातील व्यक्ती असेल, त्यांच्या अन्यायाविरुद्ध लढण्याचा, ज्या ठिकाणी आपल्या समाज बांधवावरती व्यवसाय बांधवावरती अन्याय होईल त्या ठिकाणी जाऊन संबंधित पोलीस स्टेशनला SOPचं या ठिकाणी पालन झालेलं आहे का, त्याच्यावरती अन्याय कशा पद्धतीनं झालेला आहे, या ठिकाणी ते प्रत्येक ठिकाणी गेले वर्षभरापासून जात असतात। त्यांची प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी जी धडपड आहे आम्ही सर्वजण बघतो, त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये सहभागी होत आहे। या ठिकाणी बोधेगाव येथील जे आपले सराफ व्यावसायिक आहेत यांच्यावरती हा आणि अहिल्यानगर जिल्ह्यातून आलेले सर्व प्रतिष्ठित मंडळी, आपण आज या ठिकाणी आपली जी अखिल महाराष्ट्र सराफ सुवर्णकार संरक्षण समिती त्यांच्या पदाधिकाऱ्यांना जी अमानुषपणे वागणूक देण्यात आली, मारहाण करण्यात आली आणि आम्ही मागच्या 8 दिवसापूर्वी त्यांना निवेदन SP साहेबांना देऊन आलो होतो, पण त्याचा कुठलाही परिणाम पोलीस खात्यावर झाला नाही, म्हणून नाईलाजास्तव हे आंदोलन करण्याची वेळ आली। आणि या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातून भरघोस असा पाठिंबा मिळतोय। बीड, नाशिक, औरंगाबाद आणि या परिसरातले सगळे मंडळी आज या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि आपल्या एकजुटीचं प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला दाखवायचंय। आमची मागणी वेगळी काही नाही, पोलीस खात्याविरुद्ध आम्हाला वेगळं काय असं आंदोलन करायचं नाही, फक्त आम्हाला न्याय पाहिजे की पोलीस हा कशा करताय, कायद्याच्या रक्षणासाठी आहे। पोलीस जर पदाधिकाऱ्यांना मारहाण करायला लागला तर गरीब सोनारांसाठी जाणार कोण? लोक घाबरतील, त्या सोनारांबरोबर जाणार नाही आणि मग त्यांच्यावर जास्तीत जास्त अन्याय होईल।
असं होऊ नये म्हणून आपण आपली एकजूट दाखवली पाहिजे आणि एकजुटीचा आपला हा परिणाम आता दिसतोय. इथं भरपूर लोक आले आणि सगळे लोक मनापासून इथं उपस्थित आहे. आम्ही नगरचे सगळे पदाधिकारी अहिल्यानगरचा सर्व बाजार संपूर्णपणे बंद ठेवून या ठिकाणी आलेलो आहे. या आपल्या आंदोलनाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. आज सराफ सुवर्णकार संघटनेच्या वतीने अहिल्यानगरमध्ये जो अमानुष पद्धतीने सराफ व्यावसायिकाला मारहाण झालेली आहे आणि ती मारहाण करताना किंवा त्याच्यावर जी एक जाचक कारवाई झाली त्याची विचारपूस करण्यासाठी जेव्हा संघटनेचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी गेले तर त्यांना देखील मारहाण करण्यात आली आणि फक्त मारहाणच करण्यात आली नाही तर सराफ लोकांच्या सुवर्णकार लोकांच्या विषयी जातीवाचक असं बोलण्यात आलं. येथील PSI गणेश गायकवाड साहेब त्यांनी गणेश देशमुख यांनी ज्या पद्धतीने जातीवाचक शिवीगाळ करून आणि अमानुष पद्धतीने मारहाण केलेली आहे तर आज नुकतंच प्रमोदजींनी ज्या पद्धतीने इथं सांगितलं की आपल्याला कोणा एका विरुद्ध ही कारवाई आहे असं नाही, परंतु काही एक ठराविक लोक ज्या पद्धतीने कारभार करतात आणि त्याच्यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा यांचं नाव लौकिक खराब होतो. तर आमचं सराफ सुवर्णकार संघटनेच्या वतीने अशी या ठिकाणी आवर्जून मागणी आहे की आमच्या सराफ सुवर्णकार बंधूवर किंवा आमच्या सराफ सुवर्णकार संघटनेचे जे पदाधिकारी आहेत यांच्या विरुद्ध जे षडयंत्र रचलं गेलं किंवा त्यांना जी अमानुष मारहाण करण्यात आली किंवा त्यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली या विरोधात तात्काळ FIR दाखल व्हायला पाहिजे, त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि यापुढील काळात कोणत्याही सराफ सुवर्णकार संघटनेच्या एकाही पदाधिकाऱ्याला किंवा आमच्या व्यापारी बंधूंना कोणती धास्ती किंवा भीती निर्माण होणार नाही. अशा पद्धतीने ते मोकळ्या मनाने आपला व्यवसाय करू शकतील, अशा पद्धतीने त्यांना न्याय मिळवून देण्याच्या करिता आज या ठिकाणी आम्ही संपूर्ण सराफ सुवर्णकार संघटनेच्या माध्यमातून सगळे पदाधिकारी आणि सर्व व्यापारी या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. पुढील काळात जर का आम्हाला न्याय मिळाला नाही तर निश्चित याचा जो स्वरूप असणार आहे तो आम्ही आणखी व्यापक करू आणि आमच्या मागणीसाठी शेवटपर्यंत लढा देऊ. महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून आपल्या बोदेगाव येथील आदापुरे आणि आमच्या समितीचे पदाधिकारी मी स्वतः यांच्यावरती झालेला अन्याय आणि महाराष्ट्रभर अनेक सराफ बांधवांच्या बाबतीमध्ये होत असलेला याच प्रकारचा कस्टडियल टॉर्चरच्या बाबतीमधला होणारा अन्याय या संदर्भामध्ये कोतवाली पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनचे काही अधिकारी गणेश देशमुख आणि त्यांची DBची टीम जे सहकारी होते या लोकांनी ज्या पद्धतीने खंडणी सदृश्य सोने रिकव्हरी करणं, बेकायदेशीर डिटेक्शन, तसंच SOPचं उल्लंघन आणि आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईनचं उल्लंघन करून आपल्या संविधानिक अधिकारांचं उल्लंघन करून ज्या पद्धतीने बेकायदेशीर कारवाया करत आमच्या सर्व पदाधिकारी मी स्वतः सर्वांवरती जे अमानुष हाणमार केली, ज्या पद्धतीने घाणघाण बोलणे, शिव्या देणे, आज सराफ व्यावसायिक हा प्रतिष्ठित व्यावसायिक आहे, आज त्याची इज्जत ही त्याच्यासाठी खूप महत्वाची आहे. अशा प्रतिष्ठित व्यावसायिकांना अगदी अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करून, जातीवाचक बोलून, अगदी गोळ्या घालण्याच्या धमक्या, तसंच ड्रग सदृश्य पदार्थ तुमच्या खिशात ठेवून आम्ही तुमच्यावरती गुन्हे दाखल करू, तुमच्यावरती खोटे अजून असेच रेकॉर्डवरचे गुन्हेगार आणून आम्ही तुमच्यावरती अशाच खोट्या केसेस करू, अशा धमक्या देणं, हे जे काही अमानुष आणि कायद्याला काळीमा फसणारं जे कृत्य हे गणेश देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेलं आहे, अशा ह्या सहकाऱ्यांना, अशा ह्या गुंड प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांना पोलीस प्रशासन जे रात्रंदिवस आपल्या संरक्षणासाठी प्रयत्न करतं, आज ह्या प्रशासनाचा विचार केला तर आज ते दिवस रात्र 24 तास आपल्या लोकांसाठी उपलब्ध असतात. त्यांच्यामध्ये अनेक बांधवांनी आपल्या लोकांसाठी जीवदान दिलेलं आहे. अशा ह्या प्रशंसनीय पोलीस प्रशासनाच्या वर्दीला आणि त्यांच्या या कामाला, कार्याला अगदी गालबोट लावण्याचं काम आणि ज्या सराफ म्हणजे सराफ सुवर्णकार हा आपल्या भारताचा, महाराष्ट्राचा एक सर्वात जास्त कर भरणारा एक गट आहे, एक व्यावसायिक विभाग आहे. आज ह्या मध्यम आणि लघु उद्योजकांकडून होणारा जो कर आहे वसूल होतो, ह्या लोकांच्या बाबतीमध्ये सुद्धा सरकार असेल, प्रशासन असेल, यांची कुठलीही संरक्षणार्थ भावना दिसून येत नाही आणि त्याची जास्त प्रकर्षाने ह्या घटनेमधून जाणवतं. आज गेल्या 4 दिवसापासून आम्ही संविधानिक मार्गाने आमच्यावरती झालेल्या अन्याया संदर्भामध्ये जे कोणी अधिकारी आहेत, या अधिकारी म्हणजे गणेश देशमुख असतील, त्यांची DBची टीम असेल, या लोकांवरती तात्काळ FIR दाखल करून आपण याच्यामध्ये कारवाई करावी ही मागणी करतोय. संबंधित अधिकाऱ्यांनी आमच्याशी चर्चाही केली
माननीय पालकमंत्र्यांपर्यंत हे आम्ही निवेदन देऊन आमची मागणी केलेली आहे, परंतु त्यांचे जे काही अधिकाऱ्याला वाचवण्याची जी काही भूमिका आहे ही कुठेतरी कायद्यात बसत नाही. कारण ज्या पद्धतीने हाडमार झाली हा कस्टडियल टॉर्चरचा प्रकार आहे, शिवाय याच्यामध्ये बॉडी ऑफेन्स आहे, तर यामध्ये तत्काळ FIR होणं हे गरजेचं आहे आणि तशा सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन सुद्धा आहेत. परंतु कुठेतरी अधिकाऱ्याला वाचवण्याच्या नादामध्ये, कारण त्या अधिकाऱ्याचे राजकीय हस्तक्षेप असण्याची शंका आम्हाला पण आहे, मग हे त्याला वाचवण्याच्या नादामध्ये आज अधिकारी एवढ्या मोठ्या व्यापारी वर्गाला या सर्वांना अगदी इग्नोर करताना दिसते. तरी मला वाटतं की जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत, पोलीस महानिरीक्षक साहेब असतील, SP साहेब असतील, यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही संविधानिक मार्गाने जो न्याय मागतोय ह्याला ते न्याय देतील आणि आपल्या सराफ सुवर्णकार आणि सर्व समाज बांधवांच्या मनामध्ये पोलिसांच्या प्रती आणखीन विश्वास आणि त्यांच्या प्रती असणारा आदर हा दृढ करतील आणि एक नवीन इतिहास किंवा एक नवीन मेसेज हा चांगल्या पद्धतीने देण्याचा वरिष्ठ प्रयत्न करतील अशी अपेक्षा बाळगतो. याच्या पुढची भूमिका आज आपण संविधानिक मार्गाने समोर वरिष्ठांपर्यंत, पालकमंत्र्यांपर्यंत आपण निवेदन देऊन आपली जी काही मागणी आहे ती आपण त्यांना सांगितलेली आहे. परंतु कुठेतरी अधिकाऱ्यांचे राजकीय असणारे हस्तक्षेप ह्याच्यामुळे त्यांना ह्याच्यामध्ये कुठले गांभीर्य नाही का अशी थोडीशी शंका उत्पन्न होते. तर मला वाटतं जर ह्याच्यामध्ये न्याय नाही मिळाला, आपण न्यायपालिकेवर तर आपला विश्वास आहेच, परंतु माझा वरिष्ठ प्रशासनावरती सुद्धा विश्वास आहे की ते यामध्ये गांभीर्याने विचार करतील आणि जर तसं नाही झालं तर संपूर्ण महाराष्ट्रामधील सराफ सुवर्णकार आणि संलग्न व्यावसायिक बांधव हा आपलं म्हणणं मांडण्यासाठी, आपली व्यथा मांडण्यासाठी हा अहिल्यानगरमध्ये एकत्रित येऊन या संदर्भातली न्यायाची हाक देईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.